नमस्कार. चला, आज ईशान्य भारतातल्या एका खूप शक्तिशाली कवितेच्या जगात डोकावूया. ही एक अशी कविता आहे जी जीवन, मृत्यू आणि निसर्ग यांच्या नात्याबद्दल बोलते आणि आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडते. ह्या कवितेची सुरुवात होते ती इथून. अरुणाचल प्रदेशातलं एका नदीच्या काठावर वसलेलं एक शांत छोटंसं शहर. हे दृश्य पाहिल्यावरच ह्या कवितेचा सूर आपल्या लक्षात येतो. एक प्रकारची शांतता आहे, पण त्या शांततेत एक खोल विचार दडलेला आहे. तर मग इतक्या प्रभावी शब्दांच्या मागे आहे तरी कोण? चला, कवयित्री मामंग दाई यांना थोडं जाणून घेऊया. मामंग दाई या अरुणाचल प्रदेशातून आलेला एक खूप महत्वाचा साहित्यिक आवाज आहेत. त्या फक्त कवयित्रीच नाहीत, तर एक उत्तम कादंबरीकार आणि पत्रकारही आहेत. त्यांना पद्मश्री आणि साहित्य अकादमीसारख्या मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय, ज्यावरून त्यांच्या लेखणीची ताकद आपल्या लक्षात येते. आणि हे वाक्य त्यांच्या कामाचं सार अगदी अचूकपणे सांगतं. मामंगदाई यांचं लिखाण त्यांच्या मातीशी, तिथल्या लोकांशी इतकं घट्ट जोडलेलं आहे की त्यांचे शब्द वाचताना आपल्याला त्या प्रदेशाचा, तिथल्या संस्कृतीचा जणू सुगंधच येतो. आता आपण वळूया थेट कवितेच्या गाभ्याकडे. ही कविता छोट्या शहरांना मृत्यूशी का जोडते, यामागची नेमकी भावना काय आहे? कवितेची सुरुवातच होते या थेट आणि खरं तर थोड्या धक्कादायक ओळीने. विचार करा, शहरांनी तर आपल्याला जीवनाची, उत्साहाची आठवण करून द्यायला हवी, पण इथे मृत्यूची आठवण का? ही एकच ओळ आपल्याला कवितेच्या खोल विचारांमध्ये खेचून नेते. कवयित्री म्हणतायत की ऋतू बदलतात, उन्हाळा पावसाळा येतो जातो, पण शहर मात्र तसंच राहतं. आणि या न बदलणाऱ्या शहरात एक गोष्ट नियमितपणे घडते, ती म्हणजे मृत्यू. तो इतका सामान्य झालाय की त्याची कोणी वेगळी नोंदही घेत नाही. इथेच कवितेचा मुख्य संघर्ष समोर येतो. म्हणजे बघा, माणसाचं येणं जाणं, जीवन आणि मृत्यू हे सगळं क्षणभंगूर आहे, तात्पुरतं आहे. या चक्रात जर काही टिकून राहत असेल तर ते आहेत आपली विधी, आपल्या परंपरा. त्या पिढ्यानपिढ्या तशाच चालू राहतात. हा फरक बघा, एका बाजूला आहे ते जे सतत बदलतं, संपतं, म्हणजे आपलं जीवन आणि मृत्यू, आणि दुसऱ्या बाजूला ते जे कायम राहतं, म्हणजे आपले विधी. हे विधीच त्या क्षणभंगूर जीवनाला एक प्रकारची स्थिरता, एक आधार देतात. आणि ही मृत्यूची जाणीव फक्त एका व्यक्तीपुरती नाहीये, तर ती सामूहिक आहे, संपूर्ण शहराची आहे. जशी जशी ही छोटी शहरं वाढतायत, तशी तशी त्यांच्या भविष्याबद्दलची चिंताही वाढतीये. विकासाच्या नावाखाली काय होईल, आपलं जीवन कसं बदलेल, ह्याची एक अस्वस्थता या शहरांमध्ये आहे. शहराच्या या अस्वस्थतेनंतर कविता आपल्याला एका दुसऱ्या महत्वाच्या पात्राकडे घेऊन जाते. शहराच्या या सगळ्या दुःखाची साक्षीदार असलेली ती नदी. किती साधी पण किती खोल आणि अर्थपूर्ण ओळ आहे ही. नदी म्हणजे फक्त वाहणारं पाणी नाही, ती एक जिवंत शक्ती आहे. तिला स्वतःचा आत्मा आहे. निसर्गाकडे पाहण्याचा हा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. आता ही कल्पना येते कुठून? तर ती येते सजीव निसर्ग ह्या संकल्पनेतून. ईशान्य भारतातल्या अनेक आदिवासी जमाती असं मानतात की निसर्गातली प्रत्येक गोष्ट, नदी, डोंगर, झाडं, ही सगळी जिवंत आहेत. त्यांना भावना आहेत, त्यांच्यात चेतना आहे. म्हणूनच तर कविता नदीचं वर्णन करताना तिला मानवी गुणधर्म देते. ती दुःखी होते, कधीकधी भीतीने श्वास रोखून धरते आणि सतत एका नवीन जागेच्या, एका नवीन आशेच्या शोधात वाहत राहते. ती फक्त एक नदी नाही, तर एक जिवंत अस्तित्व आहे. आणि इथेच शहराची नश्वरता आणि नदीची शाश्वतता यातला फरक अगदी स्पष्ट होतो. शहरातली माणसं येतात आणि जातात, त्यांचं आयुष्य संपणार आहे. पण नदीला तिच्या पाण्याच्या अमरत्वाचं रहस्य माहीत आहे. ती वाहतच राहते अनंत काळासाठी. तर जीवन क्षणभंगूर आहे आणि नदी शाश्वत. मग या संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? इथे कविता आपल्याला एका सुंदर आध्यात्मिक समाधानाकडे घेऊन जाते. तिथल्या आदिवासी श्रद्धेनुसार मृत्यूनंतर आत्म्याचा एक सुंदर प्रवास सुरू होतो. मृतदेहाला पश्चिमेकडे तोंड करून ठेवतात, जेणेकरून त्याचा आत्मा जेव्हा जागा होईल तेव्हा तो उगवत्या सूर्याच्या दिशेने, म्हणजे सोनेरी पूर्वेकडे जाईल आणि सरळ सूर्याच्या घरात विलीन होईल. कल्पना करा, तो प्रवास कसा असेल. अगदी या पिसाप्रमाणे हलका, सगळ्या बंधनांमधून मुक्त, आत्म्याचं शरीर सोडून त्या दिव्य प्रकाशाकडे जाणं. हे दृश्य त्या प्रवासाची एक खूप सुंदर प्रतिमा तयार करतं.
आणि शेवटी ह्या ओळी या कवितेचं संपूर्ण सार सांगतात. या छोट्या शहरांमधलं जीवन कितीही चिंतांनी भरलेलं असलं तरी प्रत्येकाच्या मनात एक खोल इच्छा आहे, ती म्हणजे देवांसोबत चालण्याची, म्हणजेच त्या शाश्वत, त्या चिरंतन गोष्टीशी जोडले जाण्याची. तर या कवितेचा अंतिम संदेश हाच आहे की मृत्यू हा शेवट नाही. जीवन खूप मौल्यवान आहे, कारण त्याचा खरा अर्थ निसर्ग आणि अध्यात्म यांच्याशी जोडले जाण्यात आहे. तिथेच आपल्याला खरी शांती आणि एक प्रकारचं अमरत्व मिळतं. आणि ही कविता जाता जाता आपल्यासमोर एक महत्वाचा प्रश्न सोडून जाते. या सतत बदलणाऱ्या जगात खरंच टिकणारं काय आहे? आपलं घर, पैसा, पद, की आपल्या परंपरा, निसर्गाशी असलेलं नातं आणि आपली श्रद्धा? नक्कीच विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.